तर मित्रांनो, मी तुमचा मित्र भाऊ सुमित राठोड आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल जावा विथ सुमित. तर लास्ट लेक्चरमध्ये मित्रांनो आपण पाहिलेलं आता डे 4पर्यंत आपले झालेले 4 लेक्चर कंप्लीट झाले. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण मेन थ्रेड कसा क्रिएट केला जातो ते बघितलेलं इन डिटेल्समध्ये. ओके, सो बेसिकपासून आपण चालू केलेलं आहे, असं समजू नका की एकदम बेसिकपासून चालू करतोय, ॲडव्हान्स कधी शिकवणार. ओके, सो आपण बेसिक लवकरच कव्हर करू. सो नो टेन्शन, बेसिकपासून आपण चालू केलं, कारण की ज्यांना जावा जमत नाही किंवा ज्या डायरेक्ट जावावरती शिफ्ट झाले त्यांना पण समजायला पाहिजे की जावा ॲक्च्युअल प्रोग्रामिंग काय आहे, कसं वर्किंग आहे ते. ओके, तर डे 4मध्ये आपण मेन थ्रेड कसा क्रिएट केला जातो ते बघितलेलं. ओके, आता डे 5मध्ये, सॉरी, डे 5 आहे आजचा आपला. ओके, डे 5मध्ये आपण चेक करणार आहे डे 5 कमांड लाईन आर्ग्युमेंट्स. ओके, सो मित्रांनो, डे 4मध्ये आपण ॲक्च्युअल मेन थ्रेड म्हणजे हॅलो वर्ल्डचा प्रोग्रामिंग बेसिक प्रोग्राम तयार केलेला. त्या बेसिक प्रोग्राममध्ये आपण एक हॅलो वर्ल्ड किंवा हॅलो मॅसेज आपण प्रिंट केलेलं थ्रू मेन थ्रेड. तुम्हाला मी मेन थ्रेड कशाला पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग ARGS आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण मेसेज प्रिंट केलेली, ती कशी वर्क असते आणि ती का महत्त्वाची असते. पहिला मेन थ्रेड असतो, फर्स्ट प्रोग्राम एक्झिक्यूट केला जातो मेन थ्रेडपासून स्टार्टिंग होते, तुम्हाला मी सांगितलेलं लास्ट लेक्चरमध्ये. ओके, सो मित्रांनो, डे 5मध्ये आता आपल्याला कमांड लाईन आर्ग्युमेंट्स बघणार आहे. ओके, सो जास्त टाईम वेस्ट करायचं नाही, डायरेक्ट आपण टॉपिककडे वळूया. ओके, सो कमांड लाईन आर्ग्युमेंट्स म्हणजे काय. ज्यावेळी आपण समज तुम्ही सी झाली का C++ झाली असेल कोणाची, तर युजरकडून इनपुट घ्यायचा असतो, तर आपण काय करतो, शक्यतो जावामध्ये आपण वापरतो स्कॅनर SC न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन जो युटिलचा क्लास आहे. ओके, सो युटिल पॅकेजमध्ये जो क्लास आहे स्कॅनर, त्या थ्रू आपण इनपुट घेऊ शकतो. आणि अनदर वे इज कमांड लाईन आर्ग्युमेंट. ज्यावेळी प्रोग्राम रन होतो, ज्यावेळी कंपायलेशन प्रोसेस कंप्लीट होते, क्लास फाईल जनरेट होते, त्यानंतर व्हर्च्युअल मशीन जेव्हा प्रोग्राम रन करते, म्हणजे प्रोग्राम ज्यावेळी रन करतो त्यावेळी आपण कमांड लाईन आर्ग्युमेंटद्वारे काय केला जातो, हे इनपुट दिला जातो कमांड लाईन आर्ग्युमेंट्समध्ये. हा मित्रांनो, ओके, हे बघा, हा जो ARGS आहे ना, हा ARGS आपला कमांड लाईन आर्ग्युमेंट्स आहे. या थ्रू हा एक ॲरे आहे. ओके, स्ट्रिंग टाईप ॲरे आहे. स्ट्रिंग जे तिकडं आपण न्यूमेरिक स्ट्रिंगची व्हॅल्यू आपण ह्या ॲरेमध्ये टाकणार आणि त्या ॲरेतली व्हॅल्यू आपण स्ट्रिंग इंटिजरमध्ये कन्वर्ट करणार. ते कशी कन्वर्ट करायची मी तुम्हाला सांगतो. ओके, अँड अनदर एक टॉपिक आपण ह्याच्यात कवर करू कमांड लाईन आर्ग्युमेंटमध्ये. जस्ट 2 मिनिट. ओके, अनदर एक टॉपिक आपण कव्हर करू स्कॅनर क्लास. ओके, स्कॅनर जो की युटल पॅकेजच्या अंडर येतो. ओके, सो मित्रांनो, कमांड लाईन आर्ग्युमेंट्स म्हणजे काय. कमांड लाईन आर्ग्युमेंट्स म्हणजे युजर ज्यावेळी प्रोग्राम रन, आता स्कॅनर क्लास म्हणजे आता एखाद्या सपोज आपल्याला दोन नंबरची ॲडिशन करायची आहे. ओके, सो 2 नंबर ॲडिशन करण्यासाठी आपल्याला 2 व्हॅल्यू लागणार, एक तिसरा व्हेरिएबल लागणार जो रिझल्ट सेव्ह करणार. ओके, सो 2 व्हॅल्यू लागणार. आपण स्कॅनर क्लास वापरला तर स्कॅनर थ्रू आपण इझिली व्हॅल्यू घेऊ शकतो. ओके सर, आणि कमांड लाईन आर्ग्युमेंट ज्यावेळी युजरला केला ॲट द टाईम जेव्हा प्रोग्राम रन होतो, कंपायलेशन प्रोसेस कंप्लीट झाली, तर जेव्हा प्रोग्राम रनिंग मोडमध्ये असतो, क्लास फाईल जनरेट झाल्यानंतर, तेव्हा ॲट द रनिंग टाईमला जी व्हॅल्यू आपण दिली जाते प्रोग्रामकडून, म्हणजे ॲट द कंपायलर थ्रू ज्यावेळी प्रोग्राम रन होतो त्या रनिंग टाईमला जी व्हॅल्यू दिली जाते त्या व्हॅल्यूला कमांड लाईन आर्ग्युमेंट्स म्हणतात. ती व्हॅल्यू ह्या मेन मेथडमध्ये वाईड मेन मेथडमध्ये जी स्ट्रिंग ARGS आहे, जो हा ARGS आपण इथं काय पण ठेवतो, RGS GS आपण काय पण ठेवू शकतो. ओके, सो इथं जे ARGS आहे ना, ह्या ARGSला ती व्हॅल्यू ह्या ॲरेमध्ये दिली जाते, त्याच्यानंतर ती कन्वर्ट करून पुढची प्रोसेस केली जाते. ओके, सो कमांड लाईन आर्ग्युमेंट्स तुम्हाला समजलं असणार, जी रन टाईमला युजरकडून व्हॅल्यू घेतली जाते. स्कॅनर क्लासमध्ये स्कॅनर सिम्पली आपला युजरकडून व्हॅल्यू घेण्यासाठी वापरला जातो. स्कॅनर क्लास त्यासाठी वापरला जातो. ओके, सो आपण एक नवीन प्रोग्राम तुम्हाला सांगतो मी. ओके, सो न्यू फाईल तयार करूया. न्यू फाईल, आय एम गो टू न्यू फाईल. ओके, सो नवीन प्रोग्राम तुम्हाला मी दाखवतो कसा कमांड लाईन इंटरफेस एक्झिक्यूट केला जातो आणि स्कॅनर क्लास कसा वापरून युजरकडून इनपुट घेऊन आपण ॲडिशनचा एक प्रोग्राम, बेसिक प्रोग्राम तुम्हाला तयार करून दाखवतो, ज्याच्याद्वारे तुम्हाला अंडरस्टँडिंग बेटर होईल. ओके, सो मित्रांनो, आपण स्टार्टिंगपासून म्हणजे लय बेसिकपासून आपण चालू केलेलं आहे. ओके, सो ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण ॲक्च्युअल डेव्हलपमेंटपर्यंत आपली ही सिरीज कंटिन्यू करणार आहे. सो तुमच्या मित्रांना पण सांगा, कारण की
सुरुवातीपासून बेसिकपासून आपण चालू केलेलं आहे, म्हणजे त्यांना पण अंडरस्टँडिंग इन बेटर मॅनरमध्ये होईल. ओके, सो आपण आपला प्रोजेक्ट चालू करूया. ओके, चला आपण प्रोग्राममध्ये मित्रांनो आता जो सिस्टीम आपण स्कॅनर क्लास वापरणार आहे, तो स्कॅनर क्लास आपल्या युटिलिटी पॅकेजमध्ये असतो. आता पॅकेजचा कन्सेप्ट तुम्हाला मी नंतर सांगणार, पुढच्या वेळी ज्यावेळी पॅकेजचा ॲक्च्युअल कन्सेप्ट येईल त्यावेळी तुम्हाला पॅकेजचा कन्सेप्ट सांगणार. ओके, सो ह्याच्यामध्ये आपल्याला एक जावाचा बिल्ट इन पॅकेज इम्पोर्ट करावा लागतो. ते पॅकेज कसा इम्पोर्ट करावा लागतो, तर इम्पोर्ट ह्या कीवर्डने इम्पोर्ट जावा सेव्ह करून घेतो मी माझ्या फाईलला. ओके, सो डेस्कटॉपवरती नको, डॉक्युमेंट्समध्ये डॉक्युमेंट्स. ओके, CMD कमांड लाईन आर्ग्युमेंट्स. तर मित्रांनो इम्पोर्ट करावा लागतो आपल्याला. इम्पोर्ट ह्या कीवर्डने आपला जो काही पॅकेज असेल तो इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार. ओके, आता ह्याच्यात ह्या पॅकेजचा तुम्हाला मिनिंग सांगतो. इम्पोर्ट हा एक कीवर्ड आहे जो कमांड युजर जावामध्ये वापरला जातो पॅकेज इम्पोर्ट करण्यासाठी. जावा हा एक बेस क्लास आहे, बेस लायब्ररी आहे. त्याच्यामध्ये युटिलिटी हा एक युटिलिटी सिस्टीम आहे, आणि त्याच्यामध्ये युटिलिटी हा एक पॅकेज आहे. त्या पॅकेजमध्ये सो जावा एक बेस लायब्ररी, युटिलिटीमध्ये जेवढे काय पॅकेज असतात, म्हणजे स्टार युटिलिटी हा एक मेथड आहे, सिस्टीम आहे. आणि त्या म्हणजे युटिलिटी क्लासेस त्या मेथडमध्ये त्या पॅकेजमध्ये इम्पोर्ट आहेत सगळे. आणि स्टार म्हणजे जेवढे काय क्लासेस त्या युटिलिटी किंवा युटिल पॅकेजमध्ये आहेत ते सगळे ॲक्सेस करणे म्हणजे स्टार्ट. ओके, त्याच्यानंतर क्लास आपण तयार करूया. पब्लिक क्लास कमांड लाईन आर्ग्युमेंट. ओके, then public static. ह्या सगळा मेन मेथड. ह्याच्यामध्ये आपल्याला सगळं कोड लिहावं लागतो. की मी नोटपॅडवरती का लिहितोय, कारण की प्रॉपर अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे आपल्याला. काही VS कोडवरती पण मी डायरेक्ट शिफ्ट होऊ शकतो इथून. VS कोड ज्यावेळी आपल्या ॲडव्हान्स लेवलचे कन्सेप्ट येईल त्यावेळी मी विज्युअल स्टुडिओ वापरणार, इक्लिप्स IDE वापरणार, त्यावेळी आपण ते वापरूया. इक्लिप्स IDE आहे, विज्युअल स्टुडिओ आहे. ओके, सो नोटपॅडवरती बिगिनर लेवलला नोटपॅडवरती सांगणे सोपं जातं. ओके, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग ARGS. ओके, स्ट्रिंग ARGS. आता ह्या कमांड जो ARGS आपण आता लिहिला त्याच्यामध्ये आपण ॲक्च्युअल जे काही इनपुट आहे ते घेणार आहे ॲट द टाईम ऑफ जेव्हा आपला कोड रन होईल. ओके, ह्याच्यामध्ये आपण काय करू, स्कॅनर क्लास तयार करू. ओके, स्कॅनर SC कोड. ओके, ओके. आता ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा असतो, क्लासेस काय आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, स्कॅनरमध्ये आता तुम्हाला ऑब्जेक्ट तयार करायचा असेल. ओके, सो ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी तुम्हाला स्कॅनरचा ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी तुम्हाला न्यू कीवर्ड वापरावा लागतो. न्यू कीवर्ड म्हणजे काय, तर पर्टिक्युलर क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट तयार करून देतो. ओके, सो हा SC आपण त्याचा ऑब्जेक्ट तयार केला. ओके, त्यानंतर स्कॅनर, त्यानंतर system.in, त्याच्या आतमध्ये system.input रिलेटेड ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी. ओके, आता युजरकडून आता आपल्याला इनपुट घ्यायचं स्कॅनर SC न्यू स्कॅनर system.in. सो मी डायरेक्ट पहिला मॅसेज आपण प्रिंट करूया, system.out.println. आता .out का, आउटपुट रिलेटेड ऑपरेशन करण्याचे, .in काय, इनपुट रिलेटेड ऑपरेशन करण्याचे. समजलं का डिफरन्स काय. आता println म्हणजे LN म्हणजे काय, न्यू लाईनसाठी LN वापरला जातो, जसं C मध्ये आपण /n वापरतो तसं. ओके, आता इथं मी मेसेज टाकतो, इंटर टू एनी नंबर. ओके, इंटर टू एनी नंबर, आणि त्याच्या खाली आपण टाकूया आपला जो काही ऑब्जेक्ट 2 नंबर आपण युजरकडून घेऊया. आपण व्हेरिएबल वापरूया पहिला A. ओके, त्याच्यानंतर नंबर 1. ओके, नंबर 1. ओके, त्यानंतर SC डॉट नेक्स्ट इंट. ओके, नेक्स्ट इंट मित्रांनो. आता स्कॅनर क्लासचा जेव्हा कन्सेप्ट येईल तेव्हा तुम्ही सांग. आता सेम कमांड लाईन आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट आला म्हणून मला स्कॅनरचा कन्सेप्ट घ्यावा लागतोय. ज्यावेळी स्कॅनरचा आपण ॲक्च्युअल कन्सेप्ट घेणार त्यावेळी आपल्याला
नेक्स्ट इंट, नेक्स्ट फ्लोट, नेक्स्ट स्ट्रिंग असे भरपूर सारे जे काय मेथड्स आहेत स्कॅनरच्या, जे काय ऑब्जेक्ट थ्रू आपण कॉल केला जातो ते तुम्हाला मी सांगणार आहे कशासाठी वापरले जातात. ओके, त्यानंतर ही स्टेटमेंट हा सेंटॅक्स आहे एस सी डॉट नेक्स्ट इन, म्हणजे इंटिजर व्हॅल्यू आपण घेणार आणि ती नंबर 1 या व्हेरिएबलवरती ठेवणार. त्यानंतर इंट नंबर 2. ओके, नंबर 2 एस सी डॉट नेक्स्ट इंट. त्याच्यानंतर आपण आता हे करणार, बेरीज करणार. इंट नंबर 3 इक्वल टू नंबर 1 प्लस नंबर 2. ओके, त्याच्यानंतर सिस्टीम डॉट आउट डॉट डॉट प्रिंट एल एन ओके. तर रिझल्ट ॲडिशन ऑफ 2 नंबर, ॲडिशन ऑफ लाईक बेसिक प्रोग्राम करतोय मित्रांनो, मी तुम्हाला बेसिकपासून सांगतो म्हणून बेसिक प्रोग्राम करतोय. ओके, ॲक्च्युअल डेव्हलपमेंट करणार ना तुम्ही जेव्हा मायक्रो सर्व्हिस, जेव्हा आपण स्प्रिंग बूट शिकू, ओके, जावामध्ये स्प्रिंग बूट आपण शिकू ना, त्यावेळी तुम्हाला समजेल की आपण कसले प्रोग्राम करतो, आत्ता कसले प्रोग्राम करतो. ओके, ॲडिशन ऑफ 2 नंबर, 2 नंबर्स इज. ओके, त्याच्यानंतर प्लस ऑपरेटरसाठी हा कॉन्केटिनेशन ऑपरेटर, कॉन्केट करायला लागतो. 2 स्ट्रिंगला एकत्र कॉन्केट करण्यासाठी प्लस हा ऑपरेटर वापरला जातो. ओके, सो नंबर 3. ओके, तर प्रोग्राम हा सक्सेसफुली आपला तयार झालेला आहे. तर इझिली आपण याला सेव्ह करूया. सेव्ह केलं त्यानंतर गो टू, आता मी डायरेक्ट CMD थ्रूच ह्याला रन करणार आहे. ओके, सो इथं तयार झाला असणार त्याची फाईल. ओके, डॉक्युमेंटमध्ये मी त्याला सेव्ह केलेलं. ओके, सो डॉक्युमेंटमध्ये CMD. ओके, CMD तयार झाले. द CMD डॉट जावा. ओके, रिनेम डॉट नो 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 control S. Okay, then save as, inside it CMD डॉट जावा सोर्स फाईल. ओके, जावा सोर्स फाईलने डॉट जावा एक्सटेन्शनने आपल्याला त्याला सेव्ह करावे लागणार. ओके, सो जावा स्क्रिप्ट फाईलने जावा सोर्स फाईल. ओके, जावा सोर्स फाईलला मी सेव्ह केलं. नंतर आय एम गो टू डॉक्युमेंट. इनसाइड डॉक्युमेंट तुम्हाला जसं असणार आहे बघा, CMAची सोर्स फाईल तर तयार झालेली आहे. सो आय एम गो टू CMDवरून आता तुम्हाला कसे एक्झिक्यूट करायचं ते दाखवतो. ओके, सो जावा सी इट इज अ कंपायलर. ओके, जावा सी म्हणजे हा कंपायलर आहे जो कंपाईल करतो आपल्याला आपल्या क्लासला जो काय आपली फाईल आहे जावा सोर्स फाईल, त्याला कंपाईल करायचं, त्याला कंपायलेशन करणार, त्याच्यातले एरर्स काय आहेत ते फाइंड आउट करणार. जावा कंपायलेशनचा हा फंक्शन असतो. ओके, त्याच्यानंतर आपली जी काय फाईल आहे त्या फाईलचा नाव. ओके, CMD डॉट जावा. आता हे फाईल नॉट फाउंड CMD. ओके, ते कमांड लाईन आर्ग्युमेंट आपलं CMA आहे. ओके, सो मी मुद्दाम लिहिलं. ओके, CMA. त्यानंतर प्रोग्रामिंग एक्झिक्यूट. आता एक्सेप्टेड एरर कुठं आला आहे आपला, इंटर 2 सेमीकोलन राहिला आहे. ओके, तर सेमीकोलन इथं आता समजा आता हा ह्याचा ॲक्शन काय म्हणजे हा कंपायलर आहे, कंपाईल करतो प्रोग्रामला आणि एरर फाइंड आउट करतो. म्हणजे जो काय प्रोग्राम तुम्ही लिहिलात तो एक्झिक्यूट प्रॉपरली होणार आहे का नाही, किंवा एखादा प्रोग्राम ते येतात एरर फाइंड आउट म्हणजे एरर वगैरे आहेत का नाही ते कंपायलर थ्रू चेक केला जातो. जावा सी म्हणजे जावा कंपायलर. ओके, सो आपण हा एरर फिक्स करूया. ओके, कुठं आहे एरर, देन आय एम गो टू अगेन रन. सेव्ह करावा लागतो नोटपॅडमध्ये, आपण लिहित आहे सेव्ह करावा लागतो प्रत्येक गोष्ट चेंज केल्यानंतर. त्याच्यानंतर एक्झिक्यूट म्हणजे कंपायलेशन प्रोसेस सक्सेसफुल, कंपाईल सक्सेसफुल. त्याच्यानंतर आता रन कसं करायचं बघा, CMA जावा सी. ओके, रन, संपला विषय. आता इथं जेव्हा आपण रन करतो, आता इथं क्लास फाईल जनरेट झाली, आपली क्लास फाईल जनरेट झाली. तर क्लास फाईल ॲक्च्युअल मशीन कोड फाईल नसते, बाईट कोड असतो. ओके, कंपायलर आपला बाईट कोडमध्ये जनरेट करतो. आपला जो प्रोग्राम सोर्स फाईल आहे त्या सोर्स फाईलला बाईट फाईलमध्ये कन्वर्ट करून देतो. बाईटकडे आल्सो काढल्याचं क्लास फाईल, त्या क्लास फाईलमध्ये आपल्याला आपला जो सोर्स कोड आहे तो बाईट कोडमध्ये जनरेट करून देणार. मग त्याच्यानंतर जावा व्हर्च्युअल मशीन म्हणजे जावा हे 2 स्टेप कंपायलेशन प्रोसेस फॉलो करतो. पहिला बाईट कोडमध्ये जनरेट करणार, बाईट कोडमधून मशीन कोडमध्ये जनरेट करणार, त्याच्यानंतर एक्झिक्यूट करणार. ओके,
आता ह्याच्या थ्रू आपण जावा CAM म्हणजे हा आपला क्लासचा फाईल आहे, म्हणजे जो काही क्लासचा नेम आहे. CMA म्हणजे हा आपल्या फाईलचं नाव. ओके, त्यानंतर हा CMA म्हणजे आपल्या क्लासचं नाव, जो काही क्लासचा नेम आहे त्या क्लासचा नेम थ्रू आपण काय करायचं, आपल्या प्रोग्रामला रन करायचं. आणि आता हा रनिंग मोडमध्ये आहे प्रोग्राम. ओके, क्लास फाईल जनरेट झाली म्हणजे रनिंग मोडमध्ये प्रोग्राम आहे. इथून आपण कमांड लाईन आर्ग्युमेंट्सला काय करू शकतो, इनपुट देऊ शकतो. आता सध्या आपण नाही वापरलं, स्कॅनरचा क्लास वापरला आहे, तो स्कॅनर थ्रू आपण इनपुट घेतल्यावर डायरेक्ट आपण रन करूया. रन केला मी, इंटर 2 नंबरमधला मी 12 टाकला पहिला. ओके, त्याच्यानंतर मी 12 टाकला, तो ॲडिशन 24. ओके, सो हा बेसिक प्रोग्राम आपण तयार केला थ्रू स्कॅनर, म्हणजे युजरकडून इनपुट कसा घ्यायचा. ओके, त्याच्यानंतर आता आपण कमांड लाईन आर्ग्युमेंट थ्रू आपण काय करणार आहे, कमांड लाईन आर्ग्युमेंट्स थ्रू आपण इनपुट घेणार आणि त्याची ॲडिशन करणार. ओके, सो याला मी कमेंट आउट करतो, डबल लाईन्स कमेंट आउट. ओके, त्याच्यानंतर इथं आपल्याला चेंज करावं लागणार, फक्त चेंज करायचं बेसिक. ओके, जास्त हे करत नाही बसायचं. इंटिजर डॉट पार्से इंट ARGSचा आपण 0वरती, म्हणजे हा ॲरे आहे, ॲरेला इंडेक्स होतो. ॲरे इंडेक्स स्टार्ट फ्रॉम 0 to -n साईज ऑफ ॲरे. ओके, 0पासून जर सपोज ॲरेची साईज असेल 10, सो स्टार्ट कुठून होणार, 0 ते 9पर्यंत एंड होणार. ओके, त्यानंतर सेम टू सेम खाली तर पण आपल्याला तसंच करावं लागणार. इंटिजर डॉट पार्से इंट कशासाठी, पार्से इंट आपल्याला चेंजेस करून देणार. ओके, म्हणजे आता आपण न्यूमेरिक स्ट्रिंग टाकणार. ओके, त्याच्यात हा स्ट्रिंग आहे, डाटा टाईप काय, हा स्ट्रिंग आहे. ओके, ARGS जो ॲरे आहे, सिंगल डायमेन्शन ॲरे, त्याचा डाटा टाईप काय आहे, स्ट्रिंग आहे. त्या स्ट्रिंगमध्ये डाटा टाईपमध्ये ज्या व्हॅल्यू आले त्या व्हॅल्यूला, ते व्हॅल्यू कुठले असणार, आपल्या न्यूमेरिक्स व्हॅल्यू असणार. तर न्यूमेरिक स्ट्रिंग व्हॅल्यूला आपल्याला इंटिजरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी पार्से इंटचा वापर केला जातो. हा रॅपर क्लासचा कन्सेप्ट आहे, ते आपण नंतर नेक्स्ट म्हणजे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण ते कव्हर करणार आहे. ओके, सो आता कमांड लाईन आर्ग्युमेंटचा आपल्याला कन्सेप्ट आला आहे म्हणून मी हे वापरला आहे, ARGS ऑफ 1. ओके, नेक्स्ट इंडेक्समध्ये 2च नंबर आपल्याला पाहिजे. सो एक्झिक्यूट करूया आपण याला. एक्झिक्यूट सक्सेसफुली. आता क्लास फाईल त्याची जनरेट झाली, एकदा न्यू परत क्लास फाईल जनरेट झाली. तर आता आपण याला, ओके, आता रनिंग मोडमध्ये आहे, इथून आपण याला इनपुट देऊ शकतो ॲट द रन टाईम. ओके, मी 12 टाकला आणि 12 टाकला. ओके, तो ॲडिशन 24. ओके, समजलं तुम्हाला डिफरन्स म्हणजे काय असतो. स्कॅनर क्लास तर आपण ॲडिशन नंबर घेतो रनिंगमध्ये, ज्यावेळी कंपायलरने इथं रनिंग मोडमध्ये जाण्याच्या अगोदर इथं कंपायलरला आपण काय देतो, इनपुट देतो. ओके, त्यानंतर ती ॲडिशन केली जाते. ओके, सो हा होता मित्रांनो आजचा कन्सेप्ट आपला कमांड लाईन आर्ग्युमेंटचा. जर तुम्हाला समजला असेल तर कमेंटमध्ये येस टाका. ओके, आणि थँक्यू. तुमच्या मित्रांना पण आपला हा व्हिडिओ शेअर करा, आपली सिरीज शेअर करा. ओके, जेणेकरून त्यांना पण समजेल जावा प्रोग्रामिंग लँग्वेज काय असते. ओके, सो थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.